नितेश मिस्त्री स्वागत करतो तुमचं। तर मित्रांनो, आज आपण सकाळी लवकरच उठलोय। तर सीन पाहू शकता सकाळचा। आपल्याला कुठेतरी जायचं म्हणून असं टकाटक होऊन आपण निघालेलो आहोत। खालून वरपर्यंत बघू शकता। या ठिकाणी पाहू शकता सकाळचा सीन आज मस्तपैकी आपला। सगळेजण झोपलेत, फक्त आपल्या इथे लाईटी चालू आहेत। म्हणजे सगळ्या जणांना पण जायचं आहे, पण ते लाईटी बंद करत नाहीत। हा मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आमची वाडी सकाळ सकाळ कशी दिसते पहाटेची। आपण मित्रांनो आता पहाटेची गाणी ऐकूयात, पण जमल्यास तुम्हाला पण ऐकवू शकतो। तर बघूयात। मित्रांनो, त्या ठिकाणी चंद्र दिसतो आपल्याला। म्युझिक मोड जर आवडला असेल तुम्हाला तर 7:30ला जायचं आपल्याला। आपल्या गाड्या येणार 2 सुमो आहेत मित्रांनो। आपल्या सगळ्या सुतार समाजालाच नाही, म्हणजे अर्ध्या अर्ध्या अशा प्रत्येक कुटुंबातून एक तरी जण हवाच मित्रांनो। रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग। मुलाचं नाव काय? रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग। गर्द झाडीतली दाट छाया सजणा अमरा। विनंती आहे डेकोरेटर कृपया आपण पंखे बंद केले तर बरं होईल। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ज्यांच्या आगमनाने उजळतात दिशा आहे, दीपाच्या तेजाने उजळली आमची मती, दीपाच्या तेजाने उजळली आमची मती। कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती, कल्पनेला आकाश मिळावे,
बुद्धीला मिळावी गती, विद्या दे, शक्ती दे, ज्ञान दे, मा सरस्वती, मा सरस्वती. अभय गाणेकर जी तिथं आपली आवश्यकता आहे, कृपया तेच जवळ संपर्क साधावा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हॉल समोरून आतील दोन्ही बाजूला करण्यात आलेली आहे, ती कृपया बांधवांनी नोंद घ्यावी. दीप प्रज्वलन संपन्न होते आहे. दीप प्रज्वलन संपन्न होते आहे. सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा प्रभू आमुच्याने जीवना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना. प्रभू विश्व. मला वाटतं जरा पंखे बंद होतील का? डेकोरेटर पंखे बंद होतील का? पांढरे सर पंखे बंद होतील ना? जरा करा ना बंद. एक 10 मिनिटासाठी पंखे बंद करा. तू तेज दे, तू बुद्धी दे. आपला कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. माननीय नागोजीराव पांचाळ आणि उपस्थित मान्यवर, पुन्हा एकदा जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ. अज्ञानाचा अंधार जाळी समय वाद, जे ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात. दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात, दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. त्यानंतर कार्यक्रम जवळ यायचं, शिवप्रतिमेला अर्पण करायचंय. अवघी सृष्टी जरी प्रभू विश्वकर्मानी निर्मिली असली तरी या महाराष्ट्रातील सर्व मंदिरं त्या शिवरायांमुळे शाबूत आहेत, असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. एक जय जयकार होऊ दे मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की, प्रभू विश्वकर्मा भगवान की. जगावत शिवराय सारखं आणि मरावत शंभू बाळांसारखं ही प्रेरणा घेऊन आज या मेळाव्यासाठी आपण सर्वजण संपन्न आहोत. शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. मी सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर प्रमुख मंडळी आलेली आहेत. मंडळी आपणास माहिती आहे की सुताराची कला ही त्याच्या हस्तकौशल्यात नाहीये तर परमेश्वराने त्याच्या गळ्यात देखील दिली. आणि निश्चितच असं सुमधुर संगीत आणि स्वागत गीत गाण्यासाठी मी या शुभवासियांना विनंती करतो. महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सुस्वराने आपण मान्यवरांचं स्वागत करायचंय. आता पंखे चालू करा. आज या ठिकाणी निशस्तवन असं वाटतं समोर स्टेज आहे. आपल्या समाजाच्या भगिनी सादर करत आहेत. निशस्तवन एक कार्यक्रमाची नांदी आपल्या समोर सादर होते आहे. सुरुवातीपासूनची प्रमुख भूमिका आणि जर प्रमुख अधिकार कोणाचा असेल तर तो श्रीदेव विश्वकर्मांचा आहे. हे पुराणातून, ग्रंथातून आणि आपल्या धर्मग्रंथातून देखील सांगितलेलं आहे. आपली परंपरा किती मोठी आहे. आपण या ठिकाणी आपला जो धर्मग्रंथ आहे भगवद्गीता, ही भगवद्गीता ज्या कुरुक्षेत्रावर ज्या श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितली आणि जगामध्ये असा एकमेव धर्मग्रंथ, हे खऱ्या अर्थाने मला पांचाळ समाजाच्या 4 कुटुंबाने शिकवलं. आणि म्हणून मागचे 25 वर्ष जसं जमेल तसं पेटी वाजवतो, जमेल तसं भगवंताचं गायन करतो. हे खऱ्या अर्थाने आनंदी जीवन निर्माण करण्याचं काम आमच्या त्या 4 कुटुंबाने केलं. आणि त्यामुळे खरंच आहे, मगापासून सर्वच वक्त्यांनी सांगितलेलंच आहे, विश्वकर्मा देवताचे तुम्ही सगळे लेकर आहात आणि विश्वकर्मा देवाची महती सर्वत्र तुम्ही जाणताय. मगाशी भास्कर शेठ जाधवांनी त्या पुराणाचा आधार देऊन सांगितलाय. पण मला खास करून आठवतं
चंद्रकांत कदम आणि परशुराम पांचाळ. आणि चंद्रकांत कदम हे अगदी आडदांड बुवा पेटीवर बसले की त्यांचे जबरदस्त ते रंगमंचावर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी लगेचच माघारी फिरायचं, या व्यासपीठावर उपस्थित राहायचे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सन्माननीय हिराजी राऊत साहेब, सन्माननीय आमदार शेखरजी निकम साहेब, माजी आमदार सरणजी चव्हाण साहेब, गुहागरचे आमदार सन्माननीय भास्कर शेठ जाधव साहेब यांच्यासहित रमेशभाई कदम साहेब या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. आपल्या या संघाच्या वतीने, समाज मंडळाच्या वतीने मी पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी आपण थोड्याच वेळात अल्पहार घेणार आहोत. मंडळी आहे या जागी सर्वांनी स्थानबद्ध राहायचंय. मोबाईल काय घेतलाय? कब्रस्तानच्या समोर ज्या कोणाच्या गाड्या आहेत कृपया त्यांनी मागे घ्यायचं. आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे नशिबाचा खेळ अर्थातच जो पूर्वापार चालत आला असला असा लकी ड्रॉची सोडत किती लोक आले? मच्छिंद्रनाथ चाळीसाहेब उपस्थित आहेत. विश्वकर्मा पुराण अभ्यासक गोव्याहून या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे आपण सर्वांनी वाटप करण्यात येणारा अल्पहार घेणार आहातच. तत्पूर्वी मी विनंती करतो जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कृपया आपण मंचाचा ताबा घ्यायचे. तर मित्रांनो आता थोड्या वेळातच लकी ड्रॉ होणार आहे. आपलं नाव येणार नाही पण आपल्याला फोन येणार आहे. तर बघूयात लकी ड्रॉ करणार आहे आता. तर मित्रांनो मी व्लॉग घरी आल्याच्या नंतर एंड करतोय. तर आजसाठी एवढाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.